नमस्कार, मी प्रतीक्षा. लाडूच्या बघा खिडकीतून तोंडावर ऊन येते, तरी पण तो अजून उठायला तयार नाही सकाळी. याला असं पाहिलं की आमची लहानपणाची आठवण येते. मामाच्या गावी गेलं की ऊन डोक्यावर येईपर्यंत झोपायचो आम्ही गच्चीवर जाऊन. कसंबसं मी लाडूला उठवलं आणि तो हसत बाळ 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 सतत म्हणतोय. असं बसतोय झोळीमध्ये आणि बाळ दिसलं की त्याला बाळ 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 सुरू असतं त्याचं बाळ सारखं. बाळ आणि सकाळी सकाळी मी अगोदर 2 ग्लास गरम पाणी पिते. कोणतीही बाळंतीण 6 महिना तरी गरमच पाणी पिते एनी टाईम सवूळ असेल तर. आणि आता मी पित नाही कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि ते तहानच भागत नाही. मग सकाळी तेवढं पिते. आणि रांगोळी काढताना, देवपूजा करताना आईच्या मांडीवर बसणं हे लाडूचं रोजचं काम आहे त्याचं. आणि तो असंच करतो रोज. इथे आईने वरण भात बनवलं होतं आणि कच्च्या कैरीचं तक्कू बनवलं आणि आईने गूळ वगैरे घालून. तर तुम्ही म्हणाल आता बाळंतीण आंबट कशी खाईल, तर हे कलमी आंब्याचं तक्कू आहे, त्यामुळे अजिबात आंबट नाही. त्यामुळे मी पण थोडेसे तोंडी लावायला घेतले. आणि आज गेलो होतो आम्ही तिचे कानं टोचायला सोनाराकडे. आमच्या जवळच आहे घराच्या सोन्याचं दुकान. आणि ते उंट आले होते. मी आणि लाडू पाहत थांबलो होतो. आईसमोर तिला घेऊन गेली होती. तर सोनाराकडून तिला कानं टोचून आणले. ती थोडा वेळ रडली. टोचल्यानंतर अजिबात रडली नाही. इतकी शांत आहे ना ती. तर बघू शकता घरी आल्यावर पण किती शांत झोपली आहे ती. तर उद्या भेटूया. बाय.